शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी व 2 फेब्रुवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत कष्टकरी, शेतकरी, नागरिक व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे. या दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे संपूर्ण अलिबाग तालुका हा भगवामय झाला आहे. या भव्य अशा होणाऱ्या सभेकडे संपूर्ण अलिबागकरांचे लक्ष लागले आहे. अलिबाग सहित संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या सभांमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. अलिबाग तालुक्यातील संपूर्ण तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी ओमकार नागावकर यांनी घेतलाय, पाहूयात. 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू होत आहे. तसेच पेण तालुक्यातील पहिली सभा होणार असून दुसरी सभा ही अलिबाग तालुक्यातील चौल येथे होणार आहे. आता आपण ज्या घटनास्थळी आहोत ते स्थळ आहे जिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची जाहीर सभा होणार आहे. आपण जाणून घेणार आहोत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्रदा म्हात्रे यांच्याकडून कशा पद्धतीत त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. 1 आणि 2 तारखेला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा रायगड जिल्ह्याचा दौरा आहे. हा खरा म्हणजे जनसंवाद दौरा आहे आणि या दौऱ्यात येताना साहेब एकूण 6 सभा घेणार आहेत. पहिली सभा ही पेणला होणार आहे, दुसरी सभा चौलला होणार आहे, तिसरी सभा रोह्यात होणार आहे आणि 2 तारखेला पहिली सभा पोलादपूरला होणार आहे, दुसरी सभा म्हसळ्याला होणार आहे आणि तिसरी सभा माणगावला होणार आहे. त्याच्यामुळे अख्ख्या जिल्हाभर उद्धवजींचा हा दौरा होणार आहे आणि या दौरा त्यांचा आयोजित झाल्यापासून लोकांच्यात, कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसं पोचून त्यांना कसं सांगता येईल ह्याच्यासाठी लोक, कार्यकर्ते काम करत आहेत. जसं साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा आपण बोलतो, तसंच आमचे पक्षप्रमुख जसे घरी आमच्या येतील, आमच्या गावात येतील, आमच्या भागात येतील, तोच आमचा खऱ्या अर्थानं दिवाळी दसरा आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्याला एक वेगळा उत्साह संचारलेला आहे. आज आपण बघितलं तर हे मोठा पटांगण आहे चौलचं आणि या पटांगणात जवळजवळ पूर्ण तयारी होत आलेली आहे. कार्यकर्ते झेंडे लावत आहेत, पेंडॉल तयार आहे, स्टेजचं काम चालू आहे. या भागात साधारण 10,000 लोकवस्ती, 10,000 लोक येतील सभेला किंवा त्याच्यापेक्षा अधिक लोक कार्यकर्ते येतील याचं आम्हाला नक्की खात्री. आज जो मंडप आपण बनवलेला आहे या मंडपची साधारण 30,000 फुटाचा हा मंडप बनवलेला आहे आणि ह्या मंडपमध्ये साधारण आज आपण बघितलं तर 6,000 ते 7,000 खुर्च्या राहू शकतात, एवढी आज याची क्षमता आहे. पण त्या खुर्च्या सोडून जर आपण आजूबाजूला बघितलं तर हा चौल हा परिसर तसा रम्य परिसर आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूला ह्या हिरवीगार गर्द वनराई आहे, झाडी आहे आणि त्याच्यामुळे लोक त्या भागात पण राहून अगदी मोठ्या प्रमाणात ही सभा न भूतो न भविष्यती अशाच प्रकारे होईल याच्यात आम्हाला काही शंका वाटते. पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत अजून नेते कोण कोण येतील याची काय माहिती. उद्धवजींच्या बरोबर शिवसेना नेते सुभाष देसाई आहेत, शिवसेना नेते दिवाकर रावते आहेत, आमचे उपनेते विजय कदम साहेब आहेत, आमचे संपर्क प्रमुख आहेत. आमच्या माहितीप्रमाणे तेजस ठाकरे पण ह्या सभेला उपस्थित राहणार आहेत. साहेब, एक जाणून मोजून प्रश्न हा विचारतोय की उद्धव साहेब जिथे आता येणार आहेत एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव साहेब आज आपल्या चौल नगरीत येणार आहे. एक विरोधकांना चपराकच आहे असं म्हणता येईल का. हा नक्कीच, विरोधक नक्कीच ह्या जनसंवाद मेळाव्याचा धसका घेतील, कारण रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात ज्यांनी गद्दारी केली त्यांचा कडेलोट हा अटळ आहे आणि त्याच्यामुळे विरोधक नक्की याचा धक्का घेतील आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांचा कडेलोट पण नक्की होईल. धन्यवाद साहेब.
आताच आपण जाणून घेतलेलं आहे कशा पद्धतीने इथे सभेची तयारी सुरू आहे. त्याचनंतर शिवसैनिक कोणत्या पद्धतीने त्या तयारीला लागलेला आहे. आपण back side ला बघू, आपल्या मागच्या बाजूला इथेच सभा होणार आहे. सभेचे पूर्णपणे मंडप तयार करण्यात आलेला आहे. त्याच्या पुढच्या बाजूला 8x8 फुटाचं एक मीडियासाठी स्टेज सुद्धा करण्यात येणार आहे, जेणेकरून जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे संवाद साधतील त्याच्यानंतरच लोकांना त्या थेट बघता येईल. त्यावर धन्यवाद. ओमकार नागावकर, शिवसत्ता टाइम्स. शिवसत्ता टाइम्ससाठी ओमकार नागावकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.